आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील, पालकमंत्री पदावर मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली आहे। तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक झाली। अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रहारचं आंदोलन, प्रवीण तायडेंवर कारवाईची मागणी आहे। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत देखील चर्चा होईल। पुण्यातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। 5 तारखेला फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडेसह 5 जण भाजपमध्ये प्रवेश करतील। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर। संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन। दोघांनाही ईडीनं अटक केलं नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार आहे। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे हा मोर्चा असेल। तर गोंदिया जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहील। सरपंच संघटनेचा निर्णय आहे। मस्साजोगचे ग्रामस्थ आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार। संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। पत्नी मोहिती वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे। फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट, ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवली आहे।